विद्यार्थी प्रिय कर्तृत्ववान आदर्श शिक्षिका सौ विनया सुतार। शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो। विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणारे शिक्षक समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात। अशाच समर्पित विद्यार्थी प्रिय आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या मेहनती शिक्षिका म्हणजे सौ विनया गणेश सुतार मॅडम। शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या अध्यापन कारकिर्दीत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले। विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात शिक्षण थांबवू न देता वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत मोलाचे कार्य त्यांनी केले। प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि समर्पण सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे। शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले। आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। शिक्षकांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाची छाप उमटवली। जवळपास 24 वर्षांचा सूत्रसंचालनाचा अनुभव ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणखी एक उल्लेखनीय बाजू आहे। विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे त्यांनी अत्यंत प्रभावी आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले आहे। याबद्दल त्यांचा अनेक वेळा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला आहे। सन 2025-2026 मध्ये त्यांना आवर फेवरेट टीचर हा पुरस्कारही मिळाला आहे। तसेच सन 2010 मध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता। कळसुबाई शिखर सर केल्याबद्दलही त्यांचा गौरव करण्यात आला होता, ज्यातून त्यांचे धाडसी आणि जिद्दी व्यक्तिमत्व अधोरेखित होते। समाजकार्यातही त्यांचा सहभाग तितकाच उल्लेखनीय आहे। 10वी बॅच मैत्री प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेतात। विविध शैक्षणिक परिषदांमध्ये सहभागी होऊन त्या सातत्याने स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवतात आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात। सौ विनया सुतार मॅडम या विद्यार्थ्यांच्या अत्यंत आवडत्या शिक्षिका आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले असून काहींनी पोलीस उपनिरीक्षक यांसारख्या प्रतिष्ठेच्या नोकऱ्या देखील मिळवल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचे खरे समाधान असते याचे हे उत्तम उदाहरण आहे। अध्यापनाबरोबरच त्यांना शेती आणि पर्यटनाची विशेष आवड आहे। स्थानिक इतिहास जतन करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुवर्ण नगरी विटा हे विटा शहराचा इतिहास आणि सर्वांगीण माहिती सांगणारे हस्तलिखित तयार केले आहे। हा त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा आणि संशोधनशील दृष्टिकोनाचा उत्तम नमुना आहे। त्यांच्या या यशस्वी प्रवासामागे त्यांचे वडील श्री सुखदेव सुतार आणि आई सौ मंगल सुतार यांची लाभलेली खंबीर साथ मोलाची ठरली आहे। त्यांच्या संस्कारामुळेच त्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि व्यक्तिमत्व विकास या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे। आपले पती गणेश यांच्या साथीने शिक्षणाबरोबरच अन्य क्षेत्रातही त्यांनी यश मिळवले। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे अपत्य सुखाचाही अनुभव त्यांना लाभत आहे। या त्यांच्या सर्वांगीण कार्याचे दखल घेतल्यामुळे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत। विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, समाजाविषयीची बांधिलकी, शिक्षण क्षेत्रातील निष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्य यामुळे त्या खऱ्या अर्थाने एक आदर्श शिक्षिका आहेत। त्यांचे कार्य अनेक शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून समाजासाठी अभिमानास्पद आहे। तसेच सौ विनया गणेश सुतार मॅडम यांच्या हातून न थांबता न थकता समाज कार्य घडत राहावे आणि दीर्घायुष्य व्हावे याच शुभेच्छा। शब्दांकन सचिन फक्कड अवघडे।